नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून कंत्राटी शिक्षक भरती सुरू झाली। आचारसंहिता संपल्यानंतर रखडलेल्या कंत्राटी शिक्षक भरती सुरू केली जाणार आहेत आणि बेरोजगार विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेला भेट दिली। ब्रेकिंग न्यूज आहेत। कोणत्या पद्धतीने कोणत्या प्रकारे कंत्राटी शिक्षक भरती केली जाणार आहेत ते सविस्तर डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे। तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलात तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। अशीच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। आचारसंहिता संपली आहेत, निवडणूक ही संपली आहे। रखडलेल्या कंत्राटी शिक्षक भरतीला या आठवड्यात मुहूर्त मिळणार आहेत। बेरोजगार विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेला भेट दिली होती। या ठिकाणी बघा, रखडलेल्या कंत्राटी शिक्षक भरतीला मिळणार मुहूर्त। आचारसंहिता संपल्याने आता आठवडाभरात होणार प्रक्रियेला सुरुवात। बेरोजगारांची जिल्हा परिषदेला भेट दिली आहे। विधानसभा निवडणुकीचा निकालही लागला आहे। यानंतर आता आचारसंहिता संपुष्टात येणार असून रखडलेल्या कंत्राटी शिक्षक भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। सोमवारी याबाबत स्थानिक डी.एड. बी.एड. बेरोजगारधारकांनी शिक्षण अधिकाऱ्याची भेट घेतली। आठवड्याभरात ही प्रक्रिया होईल असे सांगण्यात आले आहे। जिल्ह्यातील 500 जागा रिक्त आहेत। शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा सेवा निवृत्त शिक्षक किंवा डी.एड. बी.एड. झालेल्या बेरोजगारांचे कंत्राटी शिक्षक म्हणून नेमणूक देण्याचा निर्णय 5 सप्टेंबर रोजी घेतला। त्यानुसार आदेश काढला गेला आहे। कंत्राटी तत्त्वावर नेमणूक मिळाल्यानंतर संबंधित शिक्षकाला शासनाकडून महिन्याला 15,000 रुपये मानधन मिळणार आहे। वर्षाला 12 रजा असणार आहेत। जिल्हास्तरीय समितीकडून यांची पडताळणी करून या उमेदवारांना त्वरित नियुक्ती देण्यात यावी असे आदेश दिले आहेत। तर बघा, डी.एड. बी.एड. बेरोजगारधारकांनी शिक्षण अधिकाऱ्याची भेट घेतली। आठवड्याभरात ही प्रक्रिया कंप्लीट होणार आहे। एकूण जागा 500 जागा भरल्या जाणार आहेत। या आदेशाला शिक्षक संघटनाची आक्षेप घेत 25 सप्टेंबर रोजी राज्यभर हा शासन निर्णय रद्द व्हावा म्हणून शाळा बंद ठेवून आंदोलन केले होते। जे शिक्षक या निर्णयाला विरोध करत होते त्यांचं अनेक शिक्षकांच्या स्वतःच्या पत्नीचा अर्ज सादर केला आहे। या भरती प्रक्रिया दिला आहे। यामुळे वातावरण आणखी चिखल होत आहेत। जिल्ह्यातील साधारण 600च्या आसपास रिक्त जागा आहेत। या जागेसाठी अर्ज मागवण्यात आले होते, परंतु आलेल्या अर्जामध्ये परजिल्ह्यातील शिक्षकांची पत्नी तसेच परजिल्ह्यातील बेरोजगारांचे हजारोच्या संख्येने अर्ज दाखल झाले होते। ही प्रक्रिया कशी राबवावी यासाठी रत्नागिरी जिल्हा परिषदेने शासनाकडे मार्गदर्शन मागवले होते। या मार्गदर्शन पत्रात उमेदवार या स्थानिक असावा असे स्पष्ट म्हटले आहे। ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी असलेल्या उमेदवारांचे एकापेक्षा एक अर्ज आल्यास डी.एड. तसेच बी.एड. अर्हतेमध्ये अधिक गुण असणाऱ्या उमेदवारांचा विचार करावा। बघा, कोणत्या पद्धतीने निवड केली जाणार आहे तर बघा, ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेल्या उमेदवारांचे एकापेक्षा एक अर्ज आल्यास डी.एड. तसेच बी.एड. अर्हतेमध्ये अधिक गुण असणाऱ्या उमेदवारांना विचार करावा। रिक्त पद असलेल्या शाळेच्या ग्रामपंचायत हद्दीतील उमेदवारांचे अर्ज प्राप्त न झाल्यास संबंधित तालुक्यातील अर्ज करणाऱ्या उमेदवारांचा विचार करण्यात यावा। तर तालुक्यात देखील उमेदवार मिळाला नाही तर जिल्ह्यातील अन्य उमेदवारांचा विचार व्हावा असे या पत्रात म्हटले आहेत। तर बघा, कोणत्या पद्धतीने भरती केली जाईल। जर ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये अर्ज आला नसेल तर तालुक्यामध्ये जो उमेदवार असेल त्यांना प्राधान्य दिले जाईल। तर तालुक्यात जर अर्ज आला नसेल तर जिल्हा लेवलचा जो अर्ज आला असेल त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे। बघा पुढे, उमेदवारांनी विचार करण्यात यावा। तालुक्यातील देखील उमेदवारांना मिळावा। मात्र काही ठिकाणी पोलीस पाटील व सरपंचांनी परजिल्ह्यातील उमेदवारांना रहिवासी असल्याचा दाखला दिल्याने वादाचा प्रसंग निर्माण झाला आहे। तर बघा, मात्र काही ठिकाणी पोलीस पाटील व सरपंचांनी परजिल्ह्यातील उमेदवारांना रहिवासी असल्याचा दाखला दिला आहे। दिल्याने वादाचा प्रसंग निर्माण होतो। ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना विधानसभेची आचारसंहिता सुरू झाली, यामुळे ही भरती प्रक्रिया रखडली। आता आचारसंहिता संपुष्टात आली आहे, यामुळे ही भरती प्रक्रिया पुन्हा सुरू होणार आहे। ही प्रक्रिया लवकर सुरू व्हावी यासाठी सोमवारी स्थानिक बी.एड. बेरोजगार संघटनेने जिल्हा प्रशासनाला भेट घेतली। यावेळी या बेरोजगारदारांना आठवड्याभरात ही भरती प्रक्रिया सुरू होईल असे सांगण्यात जिल्ह्यात 600 जागा रिक्त होत्या। त्यापैकी पहिल्याच टप्प्यात 100 जागा
नियुक्तीपत्र देण्यात आले होते. आता उर्वरित 500 जणांना नियुक्तीपत्र आठवड्याभरात मिळण्याची शक्यता आहे. बघा मित्रांनो, आता ही कंत्राटी पद्धत ही भरती शिक्षक भरती आहे, ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये राबवली जाणार आहेत आणि फक्त हे रत्नागिरीचं नसेल तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे रिक्त जागा आहेत त्या जागेनुसार कंत्राटी भरती आता सुरुवात होणार आहे. कारण विधानसभा निवडणूक असल्या कारणाने ही भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. आता आचारसंहिता संपुष्टात आली. आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर आपल्याला ही भरती आठवड्याभरात कंप्लीट केली जाणार आहे. तर बघा, शालेय शिक्षण विभागाच्या वतीने महिनाभरापूर्वी एक पत्र काढून 10पेक्षा कमी पटसंख्येचे शाळेत शिक्षक नेमण्यात मंजुरी देण्यात आली. त्यानंतर आता राज्यभर 10पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांना कंत्राटी शिक्षक निवडीची प्रक्रिया सुरू झाली. शासनाच्या मान्यतेनुसार या शाळेमध्ये मानधन तत्वावर प्रत्येक एका कंत्राटी शिक्षकाची नियुक्ती करण्यात येणार आहे. यापूर्वी 20 पटसंख्या किंवा त्यापेक्षा कमी विद्यार्थी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये एका कंत्राटी शिक्षकाची नेमणूक करण्यात येणार होती. त्यानंतर त्यामध्ये बदल करून आता 10 किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेवर एक शिक्षक नियुक्ती केले जाणार आहेत. त्या अनुषंगाने शिक्षण विभाग कामाला लागले होते. मात्र निवडणूक आचारसंहितेमुळे ही प्रक्रिया थांबली होती. सरकारने गाव तिथे शाळा हे धोरण राबवल्याने मराठी माध्यमाच्या शाळांची संख्या वाढली. मात्र हळूहळू विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली. तर याउलट शहरात लगतच्या गावामध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या वाढली. तसेच विद्यार्थी संख्या देखील वाढली. परिणामी राज्यातील हजारो जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या घटली. त्यानंतर आता या सर्व शाळा पूर्वपदावर आणण्यासाठी शासनास्तरावर प्रयत्न करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने 10पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्येही कंत्राटी शिक्षक भरती केली जात आहे. तर बघा, या ठिकाणी हा चांगला न्यूज आहे. या ठिकाणी 10पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्येही कंत्राटी शिक्षक भरती केली जात आहे. राज्यात 10च्या आत पटसंख्या असलेल्या हजारो शाळा आहेत. या शाळेमध्ये रिक्त पदावर कंत्राटी शिक्षक मानधन तत्त्वावर देण्यात येणार आहे. राज्यातील सर्व कमी पटसंख्या शाळेत शिक्षक म्हणून काम करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. त्यानंतर आता पुढील काही दिवसात नव्या शिक्षकाची नियुक्ती केली जाणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास तर सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. असेच व्हिडिओ अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र.